अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे, श्रद्धांना चौधरी, तालुक्यातील सर्व आमचे सहकारी बंधू आणि भगिनींनो, खरं तर अतिवृष्टीमुळे शेतकरी पीडित झालेला आहे. अतिवृष्टीमुळे पशुधनाचं नुकसान झाले, मनुष्यहानी झाली आणि दुसऱ्या बाजूने बघितलं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडी मोल बाजारभाव मिळतोय. खऱ्या अर्थानं आपल्या जुन्नर तालुक्यात किंवा संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपलं कांद्याचं पीक महत्त्वाचं आपल्या शेतकऱ्यांचं असतं, टमाट्याचं पीक असतं. परंतु बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये सरकारने जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू, तशा प्रकारची कुठलीही परिस्थिती आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा प्रश्न झाला. दुसऱ्या बाजूने जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणे भेडसावतोय. खरं तर कुत्र्यांना हल्ले होतात, जनावरांना हल्ले होतात, लहान लहान मुलांना अभ्यास करताना उचलला. तर परवाची घटना आपण बघितली, कुमशेतची घटना झाली, आमच्याकडं ठाकरवाडी ते घटना झाली. अनेक ठिकाणी बाईक स्वारांना हल्ले होतात. खऱ्या अर्थानं प्रशासनाला जाग येणार आहे की नाही? बिबटमुक्त तालुका करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की निश्चितपणे प्रशासन याच्यावर लक्ष देणार आहे की नाही? या दहशतीखाली शेतकऱ्यांनी किती दिवस जगायचं? शेतात शेतकऱ्यांनी कामाला जायचं का नाही? महिलांनी कामाला जायचं का नाही? लहान लहान मुले शाळेत जातात, रस्त्याने दुतर्फा झाडी असते. या मुलांच्या संरक्षणाचं काय? या पद्धतीनं अतिशय गंभीर समस्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून बिबट मुक्त तालुका करण्याच्या जे प्रयत्न आहेत त्याच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी, नाहीतर आमच्या मोहन शेठने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना हत्यार हातात घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या पीक विम्याची परिस्थिती, कधी विम्याचे पैसे मिळत नाहीत. अनेक गोष्टीने शेतकरी पिडलेला आहे, त्रासलेला आहे. याला न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं आज हे आंदोलन आम्ही उभं करतोय आणि तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत. या सगळ्या गोष्टीकडं जागरूकतेने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय जवान, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. विश्वबंधू बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून या ठिकाणी शरदांना चौधरी आणि आमचे लाडके तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहकारी जमलेलो आहोत. या सरकारला डोळे उघडण्यासाठी आम्ही हा धडक मोर्चा मामलेदार साहेबांच्या कचेवर आणलेला आहे. हे फक्त सरकार आहे, हे फक्त बोलण्याचं आहे, आश्वासनं देण्यासाठी आहे, परंतु यांचं कृतीमध्ये काही बदल होत नाही. यांना काही याचे निबर कातडीचे हे गेंडे आहेत आणि हे काय वट्टीवर येणार नाहीत. त्यासाठी आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा उगारलेला आहे. आणि या शेतकऱ्यांना आमच्या आत्महत्या होतात, शेतकऱ्यांच्या जमिनी धुवून गेल्यात, शेतकऱ्यांचे माल सोयाबीन वगैरे पाण्यामध्ये गेलेला आहे, तरी ह्या लोकांना काय जाग येत नाही. आणि विशेष म्हणजे या तालुक्यामध्ये गावागावामध्ये 4-4, 5-5 वाघ यांनी सोडलेले आहेत आणि दररोज आम्हाला गावकऱ्यांना हा मुकाबला करावा लागतो, पण याच्याकडे कुणी गांभीर्याने लक्ष देत नाही. या सगळ्या कारणासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मामलेदार साहेबांना आणि प्रशासनाला आम्ही हे निवेदन देणार आहोत. याच्या तातडीनं लक्ष घाला आणि आम्हाला न्याय द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.